नवऱ्याने असं केल्यावर बायकोला खूप आवडतं. खूप दिवसानंतर दोन मैत्रिणी भेटल्या, मीरा आणि जान्हवी. या लहानपणीच्या मैत्रिणी होत्या. मीरा जान्हवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, तरी पण त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. जान्हवीचं आत्ताच लग्न झालं होतं, 4-5 महिने झाले असेल. जान्हवी मीराला म्हणाली, मी खूप नाराज आहे तुझ्यावर, कारण तू माझ्या लग्नाला आली नाही. मीरा म्हणाली, अगं आपली भेटच कुठं झाली आणि मला माहिती पण नाही तुझं लग्न कधी झालं तर. दोघींचं खूप वेळ बोलणं सुरू होतं. नंतर अचानक मीरा जान्हवीला म्हणाली, लग्न झाल्यावर तू खुश दिसत नाही. जान्हवीच्या चेहऱ्यावर मीराला नाराजी दिसत होती आणि तिने लगेच ओळखून घेतलं की जान्हवी नाराज आहे. जान्हवी म्हणाली, अगं मला ते वेळच देत नाही. मी एकटीच असते खूप वेळ. ते सकाळी ऑफिसला जातात आणि रात्रीच घरी येतात. मीरा म्हणाली, मला समजलं ते सर्व. जान्हवी मीराला म्हणाली, मीरा तू तर फार खुश आहे. मीराने मग जान्हवीला तिचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, नवऱ्याने जर असं केलं तर बायकोला खूप आवडतं. जान्हवी म्हणाली, कसं? नवऱ्याकडे जर जास्त वेळ पण नसेल, जेवढा वेळ असेल तेवढा वेळ त्याने बायकोसोबत राहावं, तिला नेहमी हसत ठेवावं, कधी मिठीत घ्यावं, तिच्या मनात काय आहे ते ओळखावं. बायकोला हवा असलेला नवरा तो आहे जो तिची काळजी घेतो, तिच्या भावनांचा आदर करतो आणि तिला भावनिक आधार देतो. प्रेम, आदर आणि समजून घेणे या गोष्टी नवऱ्याने केल्यास बायकोला आवडते. मीराने जान्हवीला सर्व काही सांगितलं की नवऱ्याने असं केलं तर बायकोला आवडतं. ते ऐकून जान्हवी तिला म्हणाली, मीरा तूच एक दिवस चल माझ्या घरी आणि माझ्या नवऱ्याला सांग बायकोसोबत कसं राहायचं ते. एक दिवस मीरा जान्हवीच्या घरी गेली आणि तिने जान्हवीच्या नवऱ्याला सांगितलं, माझी मैत्रीण किती नाराज आहे तुमच्यावर, तिला थोडाफार वेळ द्या. तिला खूप एकटं एकटं वाटत आहे. ती अजून नवीन आहे आणि शहरामधल्या वातावरणात ती जास्त राहिली नाही. मीराने सांगितल्यावर जान्हवीचा नवरा तिला दुसऱ्याच दिवशी फिरायला घेऊन गेला आणि तिला वेळ पण देऊ लागला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.